Hello students, good morning everyone. Now students, from the previous lecture we have studied that punctuation marks and capital letters. आपण मागच्या काही लेक्चर पासून punctuation mark आणि capital letter हा जो काही ग्रामरचा भाग आहे तो पाहत आहे. Now in the previous two videos we have seen the punctuation mark. मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण punctuation mark, where and how you should use punctuation mark that we have seen. Now today we have to must know where and how you should use a capital letter. आता तुमच्या रायटिंग स्किलमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एखादं वाक्य किंवा एखादा पॅराग्राफ लिहित असाल, एखादा आन्सर लिहित असाल, तर त्यावेळी तुमचं जे काही रायटिंग आहे त्या रायटिंगमध्ये कॅपिटल लेटर्सचा वापर कुठे आणि कसा झाला पाहिजे, दॅट इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. समटाइम यू व्हॉट डू दॅट यू राईट ऑल द लेटर्स इन स्मॉल लेटर. तुम्ही त्यावेळी काही वेळेला काय करता की एखादं उत्तर लिहित असताना, एसे लिहित असताना सगळे लेटर ॲज इट इज स्मॉल लेटरमध्ये लिहून टाकता. बट दॅट इज नॉट अ रायटिंग रूल. तो तुमच्या रायटिंग रूल नाही आहे इंग्लिशमधला. सो देर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द रायटिंग स्किल दॅट यू मस्ट नो हाऊ अँड वेअर यू शुड यूज अ कॅपिटल लेटर्स. आता तुम्हाला कॅपिटल लेटर्सचा वापर कधी आणि कुठे करायचा आहे दॅट वी विल सी. नाव कॅपिटल लेटर्स यू ऑल्सो लर्न इन द प्रिवियस क्लास दॅट इज इन इंग्लिश. वी राईट सर्टन लेटर्स इन कॅपिटल लेटर while other in small letter. आता तुम्हाला कॅपिटल लेटर माहिती आहे की कॅपिटल लेटर हे स्मॉल लेटरपेक्षा जरासं मोठ्या साईजमध्ये असतं आणि काही कॅपिटल लेटर्स हे स्मॉल लेटरपेक्षा वेगळे असतात, बरोबर. सो सम यूज ऑफ कॅपिटल लेटर्स. आता आपण कुठे आणि कसे कॅपिटल लेटर यूज करू शकतो दॅट वी विल सी. इट इज यूज्ड विथ द नेम ऑफ पर्सन, प्लेस, वीक, डेज अँड मंथ. Now first thing is it is used for first name of person, name of person. It means that while you are writing any name of person, जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीचं वाक्य एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी वाक्यामध्ये लिहित आहे आणि त्या व्यक्तीचं नाव तुम्ही लिहित आहात, तर ते नाव लिहित असताना त्या नावाची सुरुवात तुम्ही कॅपिटल लेटरनी केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल डॉक्टर राजेंद्र प्रसाद was the first president of India. Ada, in this example, first use of capital letter is what? It is used for name of person or name of place, person, place or week or days and also month. It means that फर्स्ट यूज ऑफ कॅपिटल लेटर, पहिल्यांदा कॅपिटल लेटर आपण कुठे यूज करायचं, पहिला रूल म्हणजे इट इज यूज फॉर नेम ऑफ पर्सन, एखाद्या व्यक्तीचं नाव, नेम ऑफ प्लेस, एखाद्या जागेचं नाव, नेम ऑफ वीक, डेज अँड मंथ, वार, एखादा वार, महिना किंवा आठवडा, ओके, वीक डेज अँड मंथ, आठवड्याचे वार, वीक डेज इज अ वन वर्ड ओनली, सॉरी, प्लेस, वीक डेज अँड मंथ, नेम ऑफ पर्सन, प्लेस, वीक डेज अँड मंथ, एखाद्या व्यक्तीचं नाव, जागेचं नाव, आठवड्याचे वारांचं नाव किंवा महिन्याचं नाव. हे जर का तुम्हाला एखाद्या वाक्यामध्ये सांगायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कॅपिटल लेटरचा वापर करू शकता. नाव इन द एक्झाम्पल डॉक्टर राजेंद्र प्रसाद वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता इथं
डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे व्यक्तीचं नाव आहे. सो आय हॅव यूज द कॅपिटल ऑफ डी ऑल्सो, कॅपिटल ऑफ पी अँड कॅपिटल ऑफ आर अँड कॅपिटल ऑफ पी. आता हे मी वाक्य लिहिलंय, त्या वाक्यामध्ये व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिहित असताना मी डॉक्टरचा डी कॅपिटल काढला, राजेंद्रचा आर आणि प्रसादचा पी. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर का तुम्ही नाव लिहित असाल तर त्या व्यक्तीच्या नावाचं जर फुल नेम लिहित असाल, त्या व्यक्तीचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव अशा प्रकारे जरी लिहित असाल तरी त्या व्यक्तीच्या नावाचं पहिलं लेटर हे कॅपिटल असावं. त्यानंतर वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट. आता प्रेसिडेंट ही त्यांची पोस्ट आहे, बरोबर. मग प्रेसिडेंट ही पोस्ट आहे. मग देन ऑफ इंडिया. आता इंडिया ही जागा आहे म्हणून इंडियाचा आय हा कॅपिटल. इंडिया इज नेम ऑफ प्लेस. इंडिया ही जागेचं नाव आहे म्हणून इंडियामधील आय सुद्धा कॅपिटल. म्हणजे तुम्ही म्हणाल की एखादा सेंटेन्स चालू करतानाच फक्त कॅपिटल लेटर लिहायचं असतं, तर असं नाही. एखादा सेंटेन्स जर तुम्ही चालू केलेला आहे आणि इन बिटवीन ऑफ दॅट देअर इज नेम ऑफ एनी प्लेस, नेम ऑफ एनी person, name of any day or month has come, then that time you should use a capital letter there. आता तुम्ही कॅपिटल लेटरचा वापर एखाद्या वाक्यामध्ये मध्येच जर का एखाद्या व्यक्तीचं नाव आलं, एखाद्या जागेचं नाव आलं किंवा डेज किंवा मंथचं नाव आलं तर तिथे सुद्धा तुम्ही कॅपिटल लेटर यूज करावं लागतं. देन नेक्स्ट इज वन मोर एक्झाम्पल वी विल सी. Example second, Monday is the first day of a week. Now let's see second example. Monday is the first day of week. आठवड्यातला पहिला वार कोणता? तर मंडे. सोमवार हा आठवड्यातला पहिला वार आहे. नाव मंडे इज नेम ऑफ वीकडेज. मंडे हा आठवड्यातील वाराचं नाव आहे, बरोबर. सो आय हॅव यूज देअर कॅपिटल लेटर फॉर मंडे. M I have written the capital. It means that for showing the name of weekdays or name of month you should use a capital letter. Then next is it is used to start a sentence. Next is it is used to start a sentence whenever it is used to start sentence. इट इज यूज टू स्टार्ट सेंटेन्स म्हणजे तुम्हाला जर वाक्याची सुरुवात करायची असेल तर त्या वाक्याची सुरुवात करत असताना तुम्हाला कॅपिटल लेटरचा वापर करावा लागतो. वेनेवर यू आर स्टार्टिंग एनी सेंटेन्स यू शुड यूज अ कॅपिटल लेटर. फॉर एक्झाम्पल, इंडिया इज माय कंट्री. I have used I capital over here. Then next, it is windy outside. Now see, whenever you are writing or whenever you are starting any sentence, that time you should use a capital letter. जेव्हा तुम्ही वाक्याची सुरुवात करत असाल, फुल स्टॉप झाल्यानंतर एखादं वाक्य संपवता कधी? जेव्हा वाक्य फुल स्टॉप येतो तेव्हा. मग फुल स्टॉप दिल्यानंतर तिथून पुढे दुसरं वाक्य तयार होतं, बरोबर की नाही? आफ्टर गिविंग द फुल स्टॉप वी स्टार्ट अ न्यू सेंटेन्स. सो आफ्टर फुल स्टॉप यू शुड राईट द सेंटेन्स विथ अ कॅपिटल लेटर. फुल स्टॉप नंतरचं वाक्य हे तुमचं कॅपिटल लेटरनं स्टार्ट झालं पाहिजे. After giving the full stop, whenever and whichever sentence you are writing, that sentence must be start by the capital letter. Full stop नंतरचं वाक्य आता तुम्ही आपण काल पाहिलं
फुल स्टॉप कधी देतो? जेव्हा वाक्य संपतं तेव्हा फुल स्टॉप देतो. मग जेव्हा वाक्य संपतं तेव्हा तिथून पुढे नवीन वाक्य चालू होतं, बरोबर की नाही? व्हेनेवर वी एंड द सेंटेन्स, आफ्टर एंडिंग द सेंटेन्स वी स्टार्ट अ न्यू सेंटेन्स. येस, सो फॉर बिगिनिंग द न्यू सेंटेन्स, नवीन वाक्याची सुरुवात करायची असताना आपल्याला तिथे कॅपिटल लेटरनीच सुरुवात करावी लागते. नाव थर्ड, it is used with the names of mountains, rivers, oceans and continents. आता कॅपिटल लेटर अजून कोणत्या ठिकाणी यूज करू शकतो? इट इज यूज विथ द नेम ऑफ माउंटन. एखाद्या माउंटनचं नाव दाखवण्यासाठी, रिव्हर्सचं नाव दाखवण्यासाठी, ओशन्सचं नाव दाखवण्यासाठी आणि कॉन्टिनेंट्सचं नाव दाखवण्यासाठी. म्हणजे हे थोडक्यात रिव्हर, माउंटन, ओशन, कॉन्टिनेंट हे काय थोडक्यात जागाच आहेत, बरोबर की नाही? माउंटन म्हणजे पर्वत असतील किंवा रिव्हर्स म्हणजे नद्या असतील, ओशन म्हणजे समुद्र, कॉन्टिनेंट म्हणजे कॉन्टिनेंटसुद्धा एक प्लेसच आहे. मग हे सगळं जर तुम्हाला दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कॅपिटल लेटरचा वापर करावा लागतो. म्हणजे आता तुम्ही जर एखादं सेंटेन्स बोलताय, ओके, फॉर एक्झाम्पल लाईक इन इंडिया रिवर गंगा फ्लोज. म्हणजे आता सेंटेन्स काय बघा, इन इंडिया रिव्हर गंगा फ्लोज, भारतामधून गंगा नदी वाहते, बरोबर? इन इंडिया रिव्हर गंगा फ्लोज. मग आता या सेंटेन्सची सुरुवात मी कॅपिटल लेटरनी केली, बरोबर, कारण की सेंटेन्सची सुरुवात आहे म्हणून आय मी कॅपिटल वापरला. त्यानंतर इंडिया हे जागेचं नाव आहे, इंडिया इज नेम ऑफ प्लेस, सो आय हॅव यूज कॅपिटल लेटर फॉर इंडिया. देन रिव्हर गंगा, गंगा हे नदीचं नाव आहे, बरोबर, म्हणून नदीचं नाव दाखवण्यासाठी सुद्धा जी कॅपिटल काढला, गंगा फ्लोज. इन इंडिया रिव्हर गंगा फ्लोज अँड आफ्टर दॅट आय हॅड गिवन हिअर फुल स्टॉप. आणि वाक्य संपलं म्हणून इथं मी फुल स्टॉप दिला. म्हणजेच जर तुम्हाला वाक्य लिहित आहे तुम्ही आणि वाक्याच्या मधूनच एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं किंवा एखाद्या जागेचं नाव आलेलं असेल, नदीचं नाव असेल, माउंटनचं नाव असेल, कॉन्टिनेंटचं नाव असेल, ओशनचं नाव असेल, तर त्या नावासाठी तुम्ही तिथे कॅपिटल लेटर यूज करावा लागतो. नाव वन मोर टाइम वी विल सी वेअर यू शुड यूज कॅपिटल लेटर. इट इज यूज with the name of person, place, weekdays and month. Capital letter we should use name of person, एखाद्या व्यक्तीचं नाव, एखाद्या प्लेस म्हणजे जागेचं नाव, वीकडेज आठवड्यांच्या वारांची नावं किंवा मंथ हे दाखवण्यासाठी कॅपिटल लेटर यूज केलं जातं. देन नेक्स्ट इज इट इज यूज टू स्टार्ट अ सेंटेन्स. That is main and most important. It is used to start a sentence. एखाद्या वाक्याची सुरुवात करत असताना, वाक्याचं सुरुवात करत असताना जे पहिलं लेटर आहे त्या पहिलं लेटर तुमचं कॅपिटल असलं पाहिजे. फुल स्टॉप नंतर आपण वाक्याची दुसरी सुरुवात करतो, बरोबर? फुल स्टॉप दिल्यानंतर एक वाक्य संपतं आणि तिथून दुसरं वाक्य चालू होतं. मग फुल स्टॉप नंतर तुम्ही जे वाक्य चालू कराल त्या वाक्याचं पहिलं लेटर हे कॅपिटल असलं पाहिजे आणि वाक्य संपल्यानंतर तिथे फुल स्टॉप हा दिलाच पाहिजे. जर का तुम्ही कॉमा दिलेला असेल, वाक्य संपलेलं नाही आहे, कॉमा दिलाय आणि तिथून पुढे तुम्ही वाक्य लिहिताय, मग ठीक आहे. पण जर ते वाक्य सुरुवात करत असताना तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या नावाने सुरुवात करत असाल तर ते लेटर सुद्धा तिथं तुमचं कॅपिटल असलं पाहिजे. म्हणजेच इट इज यूज टू स्टार्ट अ सेंटेन्स. वाक्याची सुरुवात करण्यासाठी कॅपिटल लेटर वापरतात, शिवाय एखाद्या व्यक्तीचं, जागेचं, वस्तूचं नाव दर्शवण्यासाठी फॉर शोईंग एनी नेम ऑफ रिव्हर, माउंटन, ओशन, कॉन्टिनेंट, प्लेस, कंट्री ह्या सर्व जागांची नावं जी आहेत ती दर्शवण्यासाठी जे काही तुम्ही लेटर वापराल ते लेटर कॅपिटल असलं पाहिजे. देन there is more use of capital letters that we will see in the next video. Thank you.